Welcome student. Now we will learn GST in trading chain from the chapter number 4 financial planning. बघा या ठिकाणी ट्रेडिंग चेन दाखवलेली आहे विदिन द स्टेट. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर और डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अँड कंझ्युमर. मॅन्युफॅक्चरर कारखानदार, होलसेलर म्हणजे घाऊक विक्रेता, मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो आणि नंतर विकतो. रिटेलर किरकोळ विक्रेता असतो आणि कंझ्युमर म्हणजे ग्राहक. आता ही जी ट्रेडिंग चेन आहे याच्यामध्ये एक एक्झाम्पल पहा. एक प्राईस ऑफ वॉच, एक घड्याळ खरेदी केलेले एक्झाम्पल या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. ही ट्रेडिंग आहे मॅन्युफॅक्चर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर अँड रिटेलर टू कस्टमर. आता या ठिकाणी मॅन्युफॅक्चरने होलसेलरला 200 रुपयाला घड्याळ विकलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा प्रॉफिट इन्क्लूड झालेला आहे. त्याच्यानंतर होलसेलरने रिटेलरला ते 300 रुपयाला विकलेलं आहे आणि रिटेलरने कस्टमरला ते 400 रुपयाला विकलेलं आहे. आता या प्रत्येक चेनमध्ये प्रत्येक ट्रेडिंगच्या वेळेस हा GST आकारला जातो. आता या ठिकाणी 12% GST हा आकारला गेलेला आहे. होलसेलरला ज्यावेळेस ती घड्याळ 200 रुपयाला विकलं त्यावेळेस तो 12% GST येतो आहे 24 रुपीज. म्हणजे होलसेलरसाठी त्या घड्याळाची टोटल प्राईस 224 होईल. ज्यावेळेस रिटेलरला ते घड्याळ 300 रुपयाला मिळालं त्यावेळेस त्याच्यावरचा 12% GST येईल 36 रुपीज आणि टोटल जी घड्याळाची प्राईस होईल ती 336. कस्टमरला ज्यावेळेस ते घड्याळ 400 रुपयाला मिळालं त्यावेळेस त्याचा 12% GST होईल 48 रुपीज आणि टोटल कस्टमरसाठी घड्याळाची प्राईस होईल 448 रुपीज. आता ज्यावेळेस होलसेलर घड्याळ खरेदी करतो त्यावेळेस त्याला जो GST पे करावा लागतो त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. इनपुट टॅक्स. होलसेलर ज्यावेळेस घड्याळ खरेदी करतो त्यावेळेस GST पे करतो तो त्याच्यासाठी इनपुट टॅक्स. होलसेलर ते घड्याळ विकतो आणि विकल्यानंतर जो टॅक्स कलेक्ट करतो तो त्याच्यासाठी आउटपुट टॅक्स आहे. म्हणजे होलसेलरने मॅन्युफॅक्चररकडून घड्याळ घेतल्यानंतर 24 रुपये टॅक्स दिला होता म्हणून होलसेलरसाठी तो इनपुट टॅक्स. रिटेलरला विकल्यानंतर त्याच्यावर 36 रुपये GST घेतलेला आहे तो होलसेलरसाठी आउटपुट टॅक्स. त्याचप्रमाणे रिटेलरने होलसेलरकडून घड्याळ खरेदी करताना 36 रुपये GST भरला होता म्हणून तो खरेदी करताना भरलेला GST म्हणजे रिटेलरसाठी तो इनपुट टॅक्स येणार. रिटेलरने ते कस्टमरला विकल्यानंतर कस्टमरला 48 रुपीज GST भरावा लागला म्हणजे रिटेलरसाठी तो आउटपुट टॅक्स. आता गव्हर्नमेंटला प्रत्यक्ष GST पे करताना आउटपुट टॅक्समधनं इनपुट टॅक्स मायनस करतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याच्यासाठी आउटपुट टॅक्स 24 रुपये होणार कारण होलसेलरने 24 रुपये GST भरलेला आहे खरेदी करताना तो मॅन्युफॅक्चररसाठी आउटपुट टॅक्स येणार. मॅन्युफॅक्चरर त्याचं स्वतःचा कारखान्यात घड्याळ तयार झालेला आहे त्याला इनपुट टॅक्स येणार नाही आहे. म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स मॅन्युफॅक्चररसाठी 24 मायनस 0 म्हणजे GST द्यावा लागेल 24 रुपीज. परंतु ते 24 रुपये त्याला होलसेलरकडून मिळालेले होते. होलसेलरला टॅक्स देताना 36 मायनस 24 म्हणजे 12 रुपये पेड करावे लागतील. याच्यामध्ये 36 रुपये त्याला रिटेलरकडून GST मिळालेला होता आणि 24 रुपये त्यांनी मॅन्युफॅक्चररला
पेड केलेला होता. 36 मधले 24 मायनस करून 12 रुपये तो फक्त जी एस टी पेड करणार. रिटेलर पेड करताना कस्टमरकडून त्याला 48 रुपये मिळाले होते आणि त्याने सुरुवातीला जो टॅक्स होलसेलरला पे केला होता तो मायनस होणार, म्हणजे 48 मायनस 36 म्हणजे 12 रुपीज फक्त पे होणार. या ठिकाणी हे जी एस टी मॅन्युफॅक्चररने 24 रुपये, होलसेलरने 12 रुपये आणि रिटेलरने 12 रुपये असे गव्हर्नमेंटला पे केले, ते 48 रुपीज आले आणि कस्टमरने सुद्धा 48 रुपीज जी एस टी पे केलेला आहे. म्हणजे कस्टमरने भरलेलाच जी एस टी या ठिकाणी गव्हर्नमेंटला जातो. म्हणजे हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. जी एस टी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, तो कस्टमरकडूनच वसूल केला जातो. आता या ठिकाणी जे इनपुट टॅक्स होते, उदाहरणार्थ होलसेलरने घड्याळ खरेदी करताना 24 रुपये जी एस टी भरलेला आहे, परंतु तो जी एस टी ज्यावेळेस रिटेलरकडून त्याला 36 रुपये जी एस टी मिळाला, त्यावेळेस त्याने त्याचा 24 रुपये मायनस करून गव्हर्नमेंटला फक्त 12 रुपये भरलेले आहेत. म्हणजे त्याचा जो जी एस टी त्याने अगोदर पे केला होता तो रिटेलरकडून आल्यानंतर स्वतःचा जी एस टी काढून घेतलेला आहे. म्हणून या इनपुट टॅक्सला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. जी एस टी पेबल करताना आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स असा गव्हर्नमेंटला पे करावा लागतो. आता ही जी ट्रेडिंग चेन आहे, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, रिटेलर टू कस्टमर, तर ट्रेडिंग बिटवीन GSTIN holders is known as business to business and in short B2B. ज्यावेळेस GSTIN होल्डरमध्येच ट्रेडिंग होते त्यावेळेस त्याला बिझनेस टू बिझनेस म्हणतात, शॉर्टमध्ये B2B म्हणतात. TOसाठी 2 हा डिजिट वापरलेला आहे. आणि ट्रेडिंग बिटवीन GSTIN होल्डर अँड कंझ्युमर इज नोन ॲज बिझनेस टू कंझ्युमर, इन शॉर्ट B2C असं शॉर्टमध्ये आपल्याला लिहिता येतं. आता हे जे आपण ट्रेडिंग चेन पाहिली त्यामध्ये जी एस टी इज लेव्हिड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर. तर इनपुट टॅक्स आपण या ठिकाणी पाहिला एक्झाम्पलमध्ये. When trader pays GST at the time of purchase, it is called input tax. व्यापारी वस्तू खरेदी करताना जो टॅक्स भरतो त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. आउटपुट टॅक्स, when trader collect GST at the time of sale, it is called output tax. ज्यावेळेस व्यापारी वस्तू विकतो आणि त्यावेळेस जी एस टी जो गोळा करतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. इनपुट टॅक्स क्रेडिट, at the time of paying GST to the government, a trader deducts the input tax from the output tax and pays the remaining tax. The deduction of input tax is called input tax credit. म्हणजे व्यापाऱ्याने स्वतःचा जो इनपुट टॅक्स होता तो काढून घेतलेला असतो परत, त्या इनपुट टॅक्सलाच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. आणि जी एस टी पेबल म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट हा इनपुट टॅक्सच आहे जी एस टी पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. जी एस टी हा कसा पे होतो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स असा जी एस टी जातो. आता GSTIN होल्डर कोण? अशा प्रकारचे व्यापारी की त्यांची वार्षिक उलाढाल ही 20 लाखाच्या वर असते, त्यांना GSTIN नंबर असतो. आपण अगोदरच्या लेक्चरला पाहिलं होतं. आता याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत.